भारत माता की जय, भारत माता की जय। पगार सुरू झालाच पाहिजे, पगार सुरू झालाच पाहिजे, पगार सुरू झालाच पाहिजे, पगार सुरू झालाच पाहिजे, पगार सुरू झालाच राहत नाही, कसा कसा होत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, पगार हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पगार आपल्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पगार सुरू झालाच पाहिजे, पगार सुरू झालाच पाहिजे। हम सब एक है, हम सब एक है, शिक्षक एकता जिंदाबाद जिंदाबाद एकता जिंदाबाद, पगार झालेच पाहिजे। शिक्षक वर्गांचा आज नागपूरच्या या संविधान परिसरामध्ये एक सह्याद्री आंदोलन करण्यात आलं आहे आणि या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी आणि पुरुषांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे। आपल्याकडे मान्यवर मॅडम सुद्धा जुळलेले आहे, काय सांगायचं मॅडमला परिचय सांगा। सर, मी गीतांजली कुर्जेकर, सहाय्यक शिक्षिका, पीडित सहाय्यक शिक्षिका आहे। आम्ही इथे एक दिवसाचं ठिय्या आंदोलन संविधान चौकामध्ये आयोजित केलं होतं आणि आम्ही यशवंत स्टेडियमवरून पदयात्रा काढली इथे संविधान चौकापर्यंत। तर इथे आमच्यासोबत जवळजवळ आणि शिक्षिका जमा झालेल्या आहेत आणि आमची एकच मागणी आहे शासनाला की आमचं जे 7 महिन्यापासून वेतन रखडलेलं आहे ते त्वरित सुरू करण्यात यावं आणि जे शालार्थ ID ड्रॉप वगैरे आहे तो आमच्या शिक्षकांचा त्याच्यामध्ये काहीही दोष नाही, तो अधिकारी वर्ग आणि संचालक वर्गाचा प्रश्न आहे। आमची जी शैक्षणिक अहर्ता असते D.Ed, B.Ed, TET वगैरे ते आम्ही पूर्ण करून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत। न्यूजमधली ॲड पाहिली, आम्ही तिथे इंटरव्ह्यू दिली, आम्हाला पात्र ठरवलं आणि अचानक एक दिवस आमचं वेतन तिथे बंद करण्यात आलं। शासनाला अशी नम्र विनंती आहे की त्यांनी जे पण आमचे पीडित शिक्षक आणि शिक्षिका आहेत त्यांचं वेतन सुरू करण्यात यावं। शिक्षक वर्गांचे काय शासन पद्धतीने विशेष मागणी आहे ते विस्तार सांगा। आमची मागणी एकच आहे सर की जे आमचं वेतन आहे ते अगोदर सुरू करण्यात यावं। त्यांची जी चौकशी आहे जर ती 2 महिने 4 महिने 2 वर्ष 4 वर्ष जर चालली तर आम्ही बिना पगाराचं एवढे दिवस राहायचं कसं आणि आमचं घर कसं चालवायचं। हे होतं मान्यवर मॅडम, त्यांनी विस्तारपणे आपली काय मागणी आहे शासनपर्यंत ठेवलेली आहे। आपल्याकडे मान्यवर साहेब त्यांचीही जाणून घेऊयात, त्यांचं काय सांगणार। शिक्षक वर्गांचा इथे मोठा सह्याद्री आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनामध्ये मान्यवर साहेब जुडलेले आहे, काय सांगणं जाणून घेऊया सर आपल्या पद्धतीने। मी अजय भोयर, नागपूर विभाग अध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना। नागपूर शहरामध्ये जवळपास 600 शिक्षकांपेक्षा जास्त शिक्षक आहे की ज्यांचे पगार गेल्या 7 महिन्यापासून रखडलेले आहे। शालार्थ प्रणालीमध्ये जी अनियमितता झालेली आहे त्या अनियमिततेमध्ये शिक्षकांचा कुठलाही दोष नसताना ह्या माझ्या संपूर्ण शिक्षकांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करून त्यांचे पगार थांबवलेले आहे। वेतन थांबवण्याबाबतचे शासन स्तरावरून कोणतेही आदेश नसताना जाणीवपूर्वक ह्या संपूर्ण शिक्षकांचे पगार थांबवलेले आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आणि हे सणासुदीचे दिवस असल्यामुळे सर्व शिक्षकांचे नियमित वेतन अदा करावे याकरता आज नागपूरमधून मोठा भव्य मोर्चा या ठिकाणी काढून इथे धरणेमध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलं। त्यानंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं, त्यांना विनंती केली की या सर्व प्रक्रियेमध्ये ह्या संपूर्ण शिक्षकांचा कुठलाही दोष नाही, त्यामुळे यांचे नियमित वेतन जे आहे ते यथाशीघ्र सुरू करण्याबाबत आपण योग्य ते निर्देश मान्य शिक्षणाधिकारी यांना द्यावेत अशा प्रकारची विनंती आम्ही आज ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी महोदयांना केली। बरोबर, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपली मागणी केली आहे, विशेष कोणकोणत्या अशा मागण्या तुम्ही केलेल्या आहेत? प्रामुख्याने मागणी एकच होती की जे आता वेतन रखडलेले आहे गेल्या 7 महिन्यापासून आणि बरेच माझ्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे, रोजचं दैनंदिन जीवन कसं जगावं याचा प्रश्न शिक्षकांना पडलेला आहे आणि म्हणून त्यांना जे काम अध्यापनाचं प्रामाणिकपणे काम जे मला शिक्षक करत आहे त्याचा मोबदला म्हणून त्याचं नियमित वेतन जे आहे त्या शिक्षकांना मिळवून देण्याकरता आपण जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने संबंधित जी यंत्रणा आहे त्या यंत्रणा आपण त्याचं सूचित करून लवकरात लवकर वेतन सुरू करावे अशा प्रकारची अपेक्षा मागणी आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना केली। CEO मामुनी साहेब पण उपस्थित हे होते मान्यवर साहेब आणि त्यांना आपल्या चॅनलवर विस्तारपणे माहिती सांगितली आहे त्यांची काय विशेष मागणी आहे म्हणून।
आज या ठिय्या दे या आंदोलनामध्ये विजय बांबल साहेब सुद्धा जुळलेले आहे आणि ठामपणे मत सांगतात आज आपल्या चाळीस जुळलेले आहे. काय सांगत चालू सर्व सर आमचं एकच मागणी आहे, जे आमचे वेतन थांबलेले आहेत 7 महिन्यापासून ते वेतन सुरू करून द्यावे ही शासनाला आमची मागणी आहे. आणि बोगस शब्द जो आहे, जो आपण लावलेला आहे, तो बोगस शब्द आमचा नसून हा बोगस शब्द आपण काढावा आणि शिक्षकांचे जे नियमित वेतन आहे ते सुरू करून द्यावे. कारण का त्यामुळे शिक्षक जो व्यथित झालेला आहे त्या शिक्षकांना खूप मानसिक आर्थिक हा खूप मोठा त्रास होत आहे आणि त्या त्रासामुळे कंटाळलेले शिक्षक आहेत. आणि कंटाळलेले म्हणण्यापेक्षा शासनाने जो काही शब्द वापरला बोगस, हा पुनश्च मी बोलत आहे, हा काढून टाकावा. कारण बोगस आम्ही नाहीत, आमच्या नियुक्त्या अधिकारी आमच्या नियुक्त्या पात्र आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही बोगस नाही एवढं आमचं मागणी आहे. नियमित वेतन सुरू करावं बस. मान्यवर सरांनी आपली विस्तारपणे माहिती सांगताना आमच्या हक अधिकारांची शासन कार्यालयात दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करावी ही त्यांची शासनाकडे त्याची मागणी आहे.